अतूट बंद भाग 7। आज या घरात येऊन आपल्याला 15 दिवस झाले आहेत। कितीतरी गोष्टी शिकलो आपण या दिवसात। या माणसांनाही ओळखण्याचा प्रयत्न केला। अमृता कधीतरी बोलते तरी, पण ती समता आपली सावलीही पडून घेत नाही। असे का असेल कोण जाणे। नक्कीच घमेंडी गर्विष्ठ आहे ती। चालायचं, श्रीमंतीत वाढलेल्या या मुली, त्यांचं सर्वच वेगळं असणार। आपण तरी त्यांच्याकडून मायेच्या शब्दांची, आपुलकीची अपेक्षा का करायची। निदान या घरात आल्यापासून बाहेर ऐकावी लागणारी कुचकी बोलणी तरी ऐकावी लागत नाहीत। हे तरी काय थोडं आहे। बाबा मात्र लक्ष देतात आपल्याकडे, किती करतात आपल्यासाठी। त्या दिवशी बाबांनी कपडे आणले आपल्यासाठी, त्यावेळी समताचा चेहरा किती कठोर दिसला। म्हणाली कशी ठसक्यात, डॅडी आमच्यासाठी कधी आणलत का? समता, तुम्ही दोघी तर आपल्या पसंतीचं आणता, पाहिजे ते आणि पाहिजे तेव्हा। मग मी वेगळं कशाला आणू? वाटलंच होतं तुम्ही असं म्हणणार। एवढं बोलून ती झटक्यात निघून गेली। पण आपल्याला कुठंतरी खटकलं, मनाला, हृदयाला। अमृता तिचीच बहीण, पण जराशी वेगळी। आपण तिच्या मदतीला गेलो की हमखास गोड बोलते, पण अजून ती तोडून मात्र कधी बोलली नाही आणि जास्त जवळही आली नाही। तरीही वाटतं अमृताचं आणि माझं जमणार आहे। ही अमृता समतापेक्षा आपल्याला आवडते, पण आपण प्रयत्न करायचा त्या दोघींच्या जवळ जाण्याचा। आपल्याला तसं करायलाच पाहिजे। रणजित हे एक वेगळं व्यक्तिमत्व, त्याच्याबद्दल तर काहीच सांगता येत नाही। आपण ज्या दिवशी या घरात आलो तेव्हा त्यानं आपलं हसून स्वागत केलं होतं। स्वतःचंच घर समज हे सांगायलाही विसरला नाही, पण त्यानंतर तो विशेष काही बोललाच नाही। आणि आपण तरी काय, तो आला म्हटलं की आपल्या रूममध्ये जातो म्हणा निघून। त्याच्याबरोबर बोलायचं म्हटलं तरी आपल्याला जमणार पण नाही। कधी आपण त्याच्यासारख्या तरुणाबरोबर बोललोच नाही। भीतीच वाटते। दुपारी तो जेवायला येतो तेव्हा कधी आपण त्यांच्या पंक्तीला बसत नाही। तिघं बहीण भावंड बसतात जेवायला बाबा नसतात हेच बरं, नाहीतर ते थोडेच आपल्याला वगळतील। दुपारी जेवताना त्यांच्या चाललेल्या गमती जमती, हास्य विनोद बराच वेळ ऐकायला मिळतात। खरंच किती एकत्र, एक जीव, एक संघ आहेत ही बहीण भावंड। म्हणून तर आपण त्यांच्याबरोबर जेवायला बसत नाही। 2 दिवस किती संकोचलो होतो आपण त्यांच्यासोबत, घशाखाली घासच जात नव्हता। आणि तेव्हाच ठरवून टाकले नंतर जेवायचे। त्या दिवशी अमृताला सांगितले, अमृता मी नंतर बसेन जेवायला। काहीसा विचार करून तिने आपल्याला बरं म्हटलं। संध्याकाळच्या जेवणाला मात्र बाबा असतात, त्यामुळे आपल्याला सगळ्यांबरोबर जेवायला बसावेच लागते। अमृता समताचे सकाळचे कॉलेज असते, त्यांची गडबड उडते सकाळी। नाश्त्याच्या वेळी तर त्या दोघींची नुसती तारांबळ असते। रमाबाई 9 नंतर येतात, त्यामुळे सकाळचा चहा नाश्ता त्यांनाच करावा लागतो। त्यापाठोपाठ बाबांचा आणि रणजितचा चहा। सकाळच्या त्या दोघींचा उडणारा गोंधळ पाहून आपणच त्या दिवशी अमृताला म्हणालो, तुम्ही आवरा तुमचं, मी पाहते चहाचं। दीपा खरं सांगतेस? तिच्या शब्दात आश्चर्य होतं। किती हसू आलं आपल्याला तिचा तो प्रश्न ऐकून। खरंच, अगदी खरं। आजच नाही रोजच मी करेन काम, आवडेल मला ते। फक्त कोणाला काय काय लागते ते सांग। ये दीपा, तू खूप चांगली आहेस। अमृताचे हे वाक्य किती गोड वाटले ऐकायला। असं वाक्य आपण दुसऱ्या कोणाकडून कधी ऐकलंच नव्हते ना। दुसऱ्या दिवसापासून आपण सकाळी सगळं आवरू लागलो। आपल्याला आनंद झाला, या घरात नुसतं बसण्यापेक्षा आपण काम करू लागलो याचा। बाबाही म्हणाले, अरे वा, आज दीपाने नाश्ता केला आहे, छान। दीपा, अगं सकाळची यांची भांडणं ऐकावी लागत होती, आता यापुढे कसं शांत वाटेल। रावसाहेबांच्या या शाबासकीच्या शब्दांनी दीपालीला समाधान वाटले। आता यापुढे आपण स्वतःचं कामासाठी पुढे व्हायचे। काम कितीच असतं, पण बाबांना किती कौतुक वाटतं आपलं। मीरा, तू कधी आलीस बंगलोरवरून? रावसाहेब दारात आलेल्या तरुणीला विचारत होते। अंकल, कालच आले मी। प्रथम तुम्हाला भेटायला आले, पण या अमृता समता कुठे आहेत? रणजित नाही आला तर अजून? मला वाटले होते यावेळी सगळे भेटतील घरात। त्या दोघी येतील एवढ्यात? रणजितचे परफेक्ट टायमिंग नसते, पण अर्ध्या तासात येईल, नक्की सांगता येत नाही। अंकल, ही पाहुणी कोण? यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही। मीरा, ही दीपाली, प्रथमच तू तिला पाहतेस। नमस्ते मीराताई। दीपालीने अदबीने नमस्कार केला। मीराला तिचे कौतुक वाटले। वा, मला लगेच मीराताई केलेस, पण दीपाली, मला ते ताई, बाई, अक्का असले काही आवडत नाही, तेव्हा तू सरळ मला मीरा म्हणत जा। मीराच्या मोकळ्या बोलण्याने दीपालीला मीरा मनापासून आवडली। बाबा, तुम्ही बसा बोलत, मी त्यांच्यासाठी चहा फराळ आणते। दीपा, मी चहा घेत नाही, कॉफी मात्र आवडते, कमी गोड। आता आणते। दीपाली कॉफी करण्यासाठी आत गेली। थोड्याच वेळात कॉफीचे कप घेऊन बाहेर आली। वा, छान झालीये कॉफी, अगदी मला आवडते तशी। दीपालीच्या चेहऱ्यावर समाधान झळकले। अमृता समता आल्या, मीराला बघून आनंदल्या। थोड्या वेळाने रणजित आला। अरे मीरा, आलीस होय तू? मला वाटले तिकडेच राहणार आहेस की काय? तुला वाटणारच तसं, मी म्हणजे तुझ्या मागची कटकट आहे ना। मीरा, बाकी कधी कधी तू अगदी खरं बोलतेस। बघा अंकल, मला कटकट समजतो हा। डॅड,
15 दिवस ही नव्हती. एकदम कसं शांत वाटत होतं, सगळीकडे आनंदी आनंद. कोणी डोके उठवायला नसलं म्हणजे काय सुख असतं ते समजतं. पण संपलं, सुखाला ग्रहण लागलं. रणजित बघ मला आणखीन चिडवू नकोस, नाहीतर मी रडायलाच लागेन असंच ना, रणजित हसून म्हणाला. आणि सगळेच हसायला लागले. मीराही हसू लागली. दीपालीलाही हसू आले. किती गमतीचे बोलणे बोलतो हा रणजित. आणि ती मीराही हसून प्रतिलोट देत आहे. नाहीतर आपण तेथे असतो तर खरंच रडायला सुरुवात केली असती. हे असं बोलणं कधी जमेल आपल्याला? बराच वेळ गप्पा मारून मीरा निघाली. ए रणजित चल ना, मला घरी सोड. हे आणखीन एक कंटाळवाणं काम. एक तर तुझी भंकस ऐकायचं आणि पुन्हा हा त्रास. रणजित आता उठणार आहेस का? उशीर होतोय मला. अंकल सांगा ना बरे याला. नेहमीचेच रडगाणे आणि त्याची 30 रेकॉर्ड ऐकायला मलाही कंटाळा यायला लागलाय, मीरा फुनगटून म्हणाली. रणजित जा, तिला घरी पोचवून ये. रावसाहेबांचा आवाज ऐकून रणजित उठला. मीराने सर्वांचा निरोप घेतला. दीपाजवळ येत ती म्हणाली, दीपा तू एकदा ये आमच्या घरी. हो जरूर येईन, दीपालीने हसून होकार दिला. अमृता ही मीराताई किती चांगली आहे नाही? मला तर ती खूप आवडली. दिसते छान आणि बोलतेही छान. मनमिळाऊ तर किती आहे. पण ही आहे तरी कोण, ओळखीची की नात्यातली? तुझ्या प्रश्नांचे उत्तर थोडं विचार करून द्यावं लागणार. का ग? ही मीरा आमच्याच ओळखीची आहे. डॅडींच्या मित्रांची मुलगी आहे ती. पण आजकाल असे वाटू लागले की ती लवकरच आमच्या नात्यातली होणार. म्हणजे? दीपाली न समजून म्हणाली. दीपा उत्तर एकदम सोपं आहे. बहुतेक ती आमची वहिनी होईल असं आम्हाला वाटतं. बहुतेक म्हणजे? तुला खात्री नाही तर? खात्री एवढ्यासाठीच देत नाही, अजून दादाचे मन काही मला समजले नाही. पण मीरामध्ये तिला नापसंत करण्यासारखे काही नाही. सुसंस्कृत, सुविद्य घराणं आणि मीरा दादाला शोभण्यासारखी आहे. मीराने एकदा स्वतःला मला सांगितले तिला आमचा दादा आवडतो, पण दादाकडून अजून काही समजले नाही. अमृता त्यांची जोडी छान दिसेल. मला तरी बाई आवडली तुमची वहिनी. तिला वहिनी वगैरे काही म्हणू नकोस. बरं बाई नाही म्हणत, पण तुमच्या दादांकडून संमती मिळेल तेव्हा मात्र. दीपालीला मध्येच थांबवीत अमृता म्हणाली, तेव्हाचं तेव्हा, पण आता मला जाऊ दे अभ्यासाला. आधीच मीरामुळे वेळ गेलाय. आता तिच्या चर्चेत नको जास्त जायला. परीक्षा आली आहे जवळ. अरे हो, रमाबाई आल्या आहेत ना? नाही, त्यांची तब्येत ठीक नाही. ओ नो, म्हणजे आता स्टडी रूम गाठण्याऐवजी किचन रूम गाठायला पाहिजे. अमृता तू स्टडी रूम गाठ, मी आहे ना, मी पाहते काय करायचे. दीपा पण तू एकटी कसं काय करणार? करते मी मदत. अगं पण तुझी परीक्षा, अभ्यास. एखादा दिवस नाही केला तर काही बिघडणार नाही. चल कामाला लागूया, अमृता समंजसपणे म्हणाली. दोघींनी भराभर स्वयंपाक आवरला आणि स्वयंपाक करताना त्या दोघी मनाने खूपच जवळ आल्या. दीपा तू एवढी चांगली असशील असं वाटलं नव्हतं. पुरे बाई माझं कौतुक. तुला नेहमी सगळं चांगलंच दिसतं. बरं आता जा पाहू अभ्यासाला. अजून तुझे दादा यायचे आहेत. हो, आणि उद्यापासून रमाबाई असोत किंवा नसोत तू इकडे फिरकूही नकोस. चांगला अभ्यास कर. दीपालीच्या बोलण्यावर अमृता प्रसन्नपणे हसली. चटकन तेथून ती बाहेर पडली. पण का कोण जाणे, तिच्या डोळ्यात पाणी तरळले होते. दीपालीचं बोलणं कुठेतरी आत हृदयात गेलं होतं. आपली आई तर आपल्याला आठवत नाहीत. आमच्या वेळी तिला खूप त्रास आला होता. तेव्हापासून आजारी होती. आणि मी आणि समता 4 वर्षांच्या असताना ती गेली. आपल्याला ती आठवतही नाही. दादा त्यावेळी 10 वर्षाचा होता. त्याला थोडीफार आई आठवते. त्यानंतर आपली एक दूरची आत्या येऊन राहिली होती. तिच्याही हाताखाली नोकर मंडळी होती. तिला तसं जास्त काम नसायचं, पण तरीही ती आमच्याकडे पाहिजे तसं लक्ष देत नव्हती. दादाला तर ती बिलकुल आवडत नव्हती. फार रागीट होती. दादाला मारायची, आम्हाला सुद्धा. सदानकदा आमच्यावर रागवलेली असायची. कसं कोण जाणे, पण हे डॅडींच्या लक्षात आले आणि लगेचच डॅडींनी तिला तिच्या घरी पाठवून दिले. तेव्हाच त्यांनी ठरवले यापुढे आपल्या मुलांचे आपणच करायचे, कोणावर विश्वास ठेवायचा नाही. डॅडींनी खरंच आम्हाला व्यवस्थित सांभाळले. स्वतःचा उद्योग सांभाळून आमची काळजी घेतली. आपण मोठे होऊ लागलो आणि मग परिस्थितीची जाणीव होऊ लागली. डॅडींनी आपल्यासाठी किती केले. त्यांच्या मायेची पाखरण आपली होती. आपल्या डॅडींच्या वात्सल्याची होती. पण ही दीपा कोण आहे आपली? किती प्रेमाने मायेने बोलली. आता आपल्याच वयाची असेल ती, पण मोठ्यांप्रमाणे तिने आपल्या अधिकाराने सांगितले. अर्थात तो प्रेमाचा अधिकार वाटला आणि नकळत डोळे भरून आले. आपले हळवे पण तिला दिसू नये म्हणून पटकन तिथून बाहेर पडलो. हे आता यापुढेही आपण तिच्याबरोबर चांगले वागायचे. डॅडींनी सांगितले आहे ती अनाथ आहे. कोणी नाही तिला. तेव्हा आपणही तिला आपली मानायची. तिला तरी कोण आहे जवळचे मायेने बोलणारे? खरंच इतके दिवस आपल्या लक्षात नाही आले. हो, आणि ती समता, तिला ही दीपाली आवडत नाही. डॅडी तिचे कौतुक करतात म्हणून. समतालाही समजावून सांगायला पाहिजे, म्हणजे तिलाही दीपा आवडू लागेल आपल्यासारखी. नेहमीप्रमाणे सर्वांचं जेवण खाण झालं. आता काय करावे? एवढ्या लवकर झोप येणार नाही. टेरेसवर झोपाळ्यावर जाऊ
या बसायला किती छान वाटते तिथे. दीपालीने टेरेसवर जाण्याचा विचार केला. तेवढ्यात तिला बाबांची हाक ऐकू आली. बाबा, काही काम आहे? दीपा, तुला दुपारचा मोकळा वेळ असतो ना? होय बाबा, पण का? मला वाटतं तू यावेळी टायपिंग क्लासमध्ये जा. पण बाबा, त्यापेक्षा एखादी नोकरी पाहिली तर? म्हणजे अजून तुझ्या डोक्यात नोकरीच आहे? दीपा, तू टायपिंग शिकलीस म्हणजे मला मदत होईल. आपण एक टाईपरायटर घेऊया. बाबा, माझी तुम्हाला मदत होणार असेल तर मी जरूर टायपिंग शिकेन. उद्या मी चौकशी करतो क्लासची. जा, झोप जा. दीपाली खोलीकडे न जाता टेरेसवर गेली. मनातून ती आनंदली होती. जरी तिने घरातले बरेचसे काम स्वखुशीने स्वतःकडे घेतले होते तरी तिला वाटे घरकाम म्हणून काही काम नाही. आपण ज्या परिस्थितीत इथे राहतो, ज्या प्रेमाने बाबा आपल्याबरोबर वागतात, त्या प्रेमाची उपकाराची फेड होणं तर अशक्य हो. आणि आपल्याला हे उपकार ऋण फेडावेही वाटत नाही. काही ऋण खरंच किती चांगले असतात. त्याच्या ओझ्यातही एक प्रकारचं असीम सुख असतं, आनंद असतो. त्याच प्रकारचं हे बाबांचं ऋण आहे. त्याची उतराई आपल्याला व्हायचं नाही. तरी वाटतं आपण बाबांसाठी काहीतरी करायला पाहिजे. निदान त्यांच्या कामात त्यांना मदत तरी करावी. आणि ती संधी आता चालून आली आहे. आपण टायपिंग अगदी मन लावून शिकायचे, लवकरात लवकर. दीपालीच्या मनाने हा निर्धार केला तेव्हा कुठे तिचे मन शांत झाले आणि त्या समाधानात ती जिना उतरून रूममध्ये आली. थोड्याच वेळात तिला गाढ झोप लागली. श्रोतेहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.